सुरुवात करायची आहे. कोच कबीर खानला आपण पाहिलंय. कोच रवी शास्त्री यांना पाहिलं. कोच राहुल द्रविड यांना पाहिलं. ग्रेग चॅपलला देखील आपण पाहिलंय. व्हीव्हीएस लक्ष्मणला पाहिलंय. परंतु सध्या आपण पाहतो सचिन सावंत कोचच्या भूमिकेत आपल्या संघाला निदर्शन देत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ खेळतोय. गतवर्षी चॅम्पियन देखील राहिला होता. लक्ष समोर आहे ते 21 धावांचं. इतकं समोर लक्ष नाही, परंतु मित्रांनो बॉक्स क्रिकेट हा अशा प्रकारचा खेळ आहे जो मुंबईकरांनी मुंबईकरांसाठी स्वतः इन्व्हेंट केला. त्याची निर्मिती स्वतः मुंबईकरांनी स्वतःसाठी केली होती. आणि आज मात्र एवढा प्रख्यात झाला की मुंबईच्या प्रत्येक कॉलनीमध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. हा बॉक्स क्रिकेटचा खेळ खेळला जातो अगदी आवडीने. प्रेक्षकांचा देखील तेवढाच भरघोस प्रतिसाद या संपूर्ण खेळाला पाहायला मिळतो. मग कॉर्पोरेट लेवलला देखील अनेक स्पर्धा आपण पाहत असतो या बॉक्स क्रिकेटच्या. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खऱ्या अर्थाने मुंबईची ओळख, ज्याचा जन्म मुंबईमधून झाला. मुंबईकर आणि जागा यांचं एक वेगळं नातं आहे. त्याच्यावरती देखील आपण थोडासा दृष्टिक्षेप टाकणार आहोत, थोडासा प्रकाश टाकणार आहोत. मुंबईमध्ये जागेची बरीचशी कमतरता आहे. प्रत्येक स्क्वेअर फीटचं जर मूल्य पाहायचं झालं तर बरंचसं आहे. तर वैश्विक तुलनेत जर पाहायचं झालं तर त्यामुळेच काय होणार, कमीत कमी जागेत जास्तीत जास्त आनंद आणि जास्तीत जास्त चुरशीने खेळला जाणारा खेळ हा बॉक्स क्रिकेटचा खेळ. पहिला चेंडू आणि व्हॉट अ टॅप. खूप चांगला टॅप पाहायला मिळाला. पहा फिट मुवमेंट कोणत्या प्रकारची नव्हती. हँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. चेंडूचा टप्पा ओळखला. केवळ बॉडी बॅलन्स हा बॅक फूट वरती ट्रान्सफर केलाय आणि तदनंतर आपण पाहतोय हा टॅप खूप चांगल्या प्रकारे सक्सेसफुल केला. फॉरवर्ड पॉइंटच्या डोक्यावर खेळला गेलेला हा टॅप एक धाव जरूर मिळवून देऊन गेलाय. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना स्क्वॉड संघासाठी. यावेळी मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाले अनिकेत साळवे. आउटसाइड एज होती या ठिकाणी. बॅटची बाहेरची कडा घेतली होती, परंतु एक धाव या चेंडूवरती मिळते. 2 धावा ऑफ द मार्क झालेत पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी ड्रायव्हेबल लेंथ होती, परंतु जो वेग होता चेंडूचा तो अत्यंत सुरेख त्यामध्ये बीट करताना अनिकेत साळवी. पुन्हा एकदा एक चांगला टॅप पाहायला मिळतो. एक धाव या चेंडूवरती. पहा मित्रांनो, एक मजेशीर असा नियम या संपूर्ण स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकाचा तिसरा चेंडू हा पॉवर प्ले असणार आहे, ज्यामध्ये मध्ये दिलेल्या गाईडलाईनच्या मागे केवळ एकच खेळाडू उभा राहील. याची नोंद सर्वांनीच घ्यायची. प्रत्येक षटकाचा तिसरा चेंडू, केवळ तिसरा. आवेसोवर चेंडू येत असताना व्हाईट बॉल. सुरेख बीजी सेट झालेत. विजय या ठिकाणी सेट झालेत. आता मात्र खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग त्यांच्या माध्यमातून होत असताना 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. पुन्हा एकदा सलग दुसरा चेंडू. बीजी निश्चितच अनिकेत साळवे यांची रणनीती पाहायला मिळते. थांबा अनिकेत साळवे, थांबा दाद्या लवकर. रणनीती आहे बॉडी लाईन अटॅक करण्याचा, पाय पकडण्याचा, परंतु त्यानंतर त्या प्रयत्नात आपण पाहतोय लेग स्टिकच्या बाहेरचे चेंडू अडवले जातात आणि अंतिम क्षणी वेल लेफ्ट केले जातात त्या विजय यांच्या माध्यमातून. चेंडू धुवून लगातार 5 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. पील आहे त्या ठिकाणी. पील आहे कॉट बिहाइंडची, परंतु पंचांनी लेग स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो रोहिदास त्यांनी नाबाद घोषित केलं. त्यामुळे पंचांचा मुख्य पंचांचा नॉन स्ट्रायकिंग इन पंचांचा निर्णय कायम राहील. जो 16 चेंडू आहे 6 धावा लगातारचा तिसरा चेंडू व्हाईट बॉलच्या स्वरूपात. यावेळी मात्र चांगला चेंडू होता. हलकासा फुलर लेन चेंडू खाली राहतोय. आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर काहीसा जमिनी लगत राहिला, तेवढा पाऊस नव्हता या चेंडूवरती. सबमरीन डिलिव्हरी डॉट बॉल. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा, शॉर्ट लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चितच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणताही नव्हता, परंतु रिफ्लेक्ट झाला होता चेंडू चाळ क्रमांक 6 ला आदळून. परंतु आपण पाहतो योग्य वेळ तत्वर पोहोचले होते स्ट्रायकिंग एंडला आकाश. एक धाव इथे कंप्लीट होते स्ट्रायकिंग एंडला होती आकाशला. आपण पाहू या एका धावेने धावफलक 7. 20 धावांचं लक्ष
षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना सतीश धुळे प्रतिष्ठान संघ आपण पाहतो 21 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना. आकाश ऑन स्ट्रायकिंग एंड. रवी खूप चांगला फॉरवर्ड डिफेन्स दाखवला आकाशने, परंतु तेवढीच चांगली दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. स्वतः रनिंग मध्ये असताना त्या मोशन मध्येच एकाच ऍक्शन मध्ये पिक अँड तेवढाच चांगला थ्रो पाहायला मिळाला सचिन शेलार यांचा, परंतु यावेळी एक धाव रोखू शकलेले नाहीये. शेवटच्या चेंडूवरती येते ती एक धाव एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती विदाऊट एनी लॉस, कोणत्याही प्रकारचा गडी न गमावता 8 धावा. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विदाऊट एनी लॉस. खूप चांगली ओपनिंग पार्टनरशिप सलामीची ही भागीदारी आपण पाहतोय या दोन्ही खेळाडूंमध्ये होत असताना. एका बाजूला आकाश आहे ज्याच्याकडे क्लास आहे, ज्याच्याकडे टेक्निक आहे, ज्याच्याकडे निश्चितच टॅलेंट देखील आहे, तर दुसऱ्या बाजूला विजय ज्याच्याकडे अनुभव आहे या खेळपट्टीचा क्रीडांगणाचा बराचसा आणि एक चिकी संगल घेण्याचं एक विशेष टॅलेंट त्याच्याकडे पाहायला मिळतं. राकेश आणि राकेश साठी असा चेंडू अपील आपल्याला पाहायला मिळते इथे केलंय बॉक्स आउट साठीचं, परंतु प्रथमतः आपल्याला विचार करावा लागेल हा चेंडू बॅटच्या माध्यमातून डिफ्लेक्ट झालाय का, त्यानंतर चेंडू कुठे टप्पा पडलाय त्या बॉक्सच्या आत की बॉक्सच्या बाहेर. आमचे पंच त्या ठिकाणी आहेत, न्यायालयातील आणि निर्णय देतील. रोहिदास जाधव पंच एक डिक्लेअर निर्णय आलाय. घोषित स्वरूपातील एक धाव सुरक्षितरित्या आणि योग्यरित्या हा खेळला गेलेला चेंडू पाहायला मिळाला. एका धावेने धावफलक 9. थोडीशी आगळी वेगळी या ठिकाणी बॉलिंग स्टाईल पाहायला मिळाली, परंतु यावेळी आपण पाहतोय राज या नावाने सुप्रसिद्ध असा हा गोलंदाज, वेगळी आगळी वेगळी शैली या गोलंदाजाची. डॉट बॉल येत असताना पॉवर प्लेचा चेंडू डॉट बॉल टाकलाय राकेश पडवळ यांनी. सॉरी 10 चेंडू, 10 माफ करा 10 धावा धाव फलकावरती डबल डिजिट जरूर पाहायला मिळत आहे, परंतु राजचे आपण पाहतो त्या ठिकाणी गोलंदाज राजू पडवळ हा फुलटॉस ड्राईव्ह केला होता खूप चांगल्या प्रकारे, डिफ्लेक्ट झाला जरूर प्रयत्न झाला संतोष शेलार यांच्या माध्यमातून चेंडूला अडवण्याचा, एक धाव रोखू शकलेले नाहीयेत. चला खेळू यावेळी क्विक 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 डिलिव्हरी क्विक हँड्स बिहाइंड द स्टम्प्स पाहायला मिळाले यावेळी. विकेट कीपर सिद्धेश सुतार यांचा खूप चांगल्या प्रकारे यष्टीरक्षण, परंतु पंच अंतिम निर्णय सुवर चेंडू. येस हा आपण थोडस नंतर बघूया. ड्राईव्ह परंतु तेवढं दर्जेदार असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय जडेजाच्या भूमिकेत अनिकेत चव्हाण यांना अत्यंत तत्परतेने चेंडूवरती आले आणि एक सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळाला. तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण केवळ एक धाव. यावेळी पुन्हा एकदा बीजी चिकी सिंगल साठी सज्ज होते. नो बॉल, नो बॉल इथे आलेला आहे, पंचांचा निर्णय येतो. यस नो बॉल. नाही नो बॉल, नो बॉल. ओके रिव्ह्यू टीम रिव्ह्यू ओके ओके 15 धावसंख्या धावफलकावरती 15. नो बॉल असल्यामुळे निश्चितच हा बॉल या चेंडूवरती धाव नाहीये, परंतु नो बॉलची एक धाव कंप्लीट. या स्ट्राईक पण चेंज नाहीये. पुन्हा एकदा फुल टॉस, परंतु यावेळी सुंदर क्षेत्ररक्षण ओढा बिल्डिंग आपण पाहतोय यावेळी राजू यांच्या माध्यमातून 1 हँडेड कॅच कंप्लीट केली गेली आहे. बारा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. आमचे गुणलेखक विख्यात गुणलेखक आणि सुप्रसिद्ध असे छायाचित्रकार प्रसादजी संगमिसकर देखील आपल्या सोबत आहेत. शेवटचा शेख तुमरे न्यू प्लेअर, नवीन बॅट्समन आपण पाहतो, नवीन बॅटर माफ करा एंडला
अनिकेत साळवी पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये येत असताना बंधू खूप चांगल्या प्रकारे चेंडूच्या लाईन मध्ये येतात. अंतिम चेंडू बॅटचा फेस ओपन केलाय. एक स्क्वेअर कट पाहायला मिळाली सुंदर अशी. एक धाव धावफलकावरती अर्जित केली जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती 16. 1-6-16 लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. आपण पाहतोय यावी अनिकेत पुन्हा एकदा सज्ज राईट आर्म अराउंड द विकेट. आकाश मैदान पुन्हा एकदा ओव्हर बॅटिंग बाय आकाश. ज्या प्रकारे पोझिशन मध्ये येतात प्रत्येक फटका खेळण्याचा या आधीचा फटका जर पाहिजे झाला तर फुटवरती कम्प्लिटली गेले होते ऑफस्टिकच्या बाहेर. परंतु यावी फायनल लेंथ काहीशी वेगळी होती परंतु चेंडू मधील गती कमी गेली होती. परंतु ज्या प्रकारे पोझिशन मध्ये आलेत अप्रतिम दर्जेदार. आणि पुन्हा एकदा एक स्क्वेअर कट लेट कट म्हटलं तरी हरकत नाही अशा प्रकारचा आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव आणि अशाच प्रकारे मित्रांनो दॅट्स कॉल क्रिकेट दॅट्स कॉल बॅटिंग. ज्या प्रकारे प्रेशर बनवलं दोन चांगले फटके कुठे ना कुठेतरी माइंडसेटशी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो गोलंदाजाच्या. त्यानंतर येणारा सोळा चेंडू प्रेशर चांगला फटका येतोय. एक धाव जरूर निश्चित त्या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपात. जेव्हा चेंडू पुढ्यात भेटतोय ड्रायव्हेबल लेंथ मध्ये भेटतोय रडार मध्ये भेटतोय तेव्हा मात्र कोणत्या प्रकारचा मनामध्ये साशंकता नाहीये या चेंडूवरती फटका खेळायचा. आणि ही क्लिअरिटी पाहायला मिळते बॅटर आकाशच्या बॅटिंग मध्ये. पुन्हा एकदा एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. यावेळी मात्र या चेंडूवरती सुरेख फटका 4 धावांसहित हा सामना होईल फिनिश. अभिनंदन अभिनंदन. ऑफकोर्स डॉट बॉल. आपण हे कॅप्टन कॅप्टन थांब जरा थांब थांब. माफ करा हा चौकार नाहीये तर डॉट बॉल येईल. चेंडू हाताळण्यापूर्वी चेंडू डिलिव्हर्ड होण्यापूर्वी फलंदाज आपली क्रीज सोडू शकत नाही. हा आपला नियम आहे. त्या नियमांतर्गत इथे आकाशला आपण पाहतोय जो आधीच क्रीज सोडली होती त्याने. पॉपिंग क्रीज सोडायची नाहीये तुम्हाला जोपर्यंत चेंडू डिलिव्हर होत नाही. ते पाहायला मिळालं आमच्या पंचांनी ते न्याहाळलं आणि यावेळी हा चेंडू डॉट बॉल. अर्थातच या चेंडूवरती येणाऱ्या धावा तुम्हाला दिल्या गेल्या जाणार नाहीयेत. 19 धावा फलकावरती 2 धावांची आवश्यकता. अच्छा ओके ओके लक्षात घ्या. पुन्हा एकदा नियमाची जाणीव करून देईन आपल्याला. मिनिमम तुमचा कमीत कमी एक पाया क्रीज मध्ये असणं आवश्यक असणार आहे चेंडू डिलिव्हर करण्यापूर्वी. हा जेव्हा गोलंदाजाची ऍक्शन कंप्लीट होईल तेव्हा मात्र तुम्ही स्टेप आउट होऊ शकता. ऍक्शन केल्यावर ऍक्शन मध्येच. ओके ठीक आहे. पंच आपल्या न्याय दिल्या नियमाला. एका धावेची आता मात्र आवश्यकता असणार आहे विजयासाठी. 1-2 गो फ्रॉम दिस ओव्हर. 1-2 गो फॉर दी विन ऑल्सो. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे षटकातील. 1-2 गो. 3 सुवर चेंडू आले होते अनिकेत पहिल्या षटकामध्ये. चला विनिंग रन विनिंग शॉट आकाशच्या बॅट मधून येईल का. एक मॅच विनिंग इनिंग पाहायला मिळाला. एक मॅच विनिंग परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. आणि येस हा चौकार आहे. आणि हा मॅच विनिंग चौकार देखील आला स्ट्रोक देखील आला आकाशच्या बॅट मधून. पॉवरफुल स्ट्रोक बाय दी पॉवरफुल बॅटर आकाश मेदार. मॅच हॅज वॉन बाय स्वर्गीय सतीश धुळे प्रतिष्ठान. अभिनंदन 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 स्वर्गीय सतीश धुळे प्रतिष्ठान. या स्पर्धेत पहिल्यांदाच उतरताना हे संघमालक आपल्या संघासहित आणि पहिल्याच सामन्यात विजयी सलामी. यानंतर मी विनंती करेन या सामन्याचा प्ले ऑफ द मॅच आकाश मेदार आपण यायचंय. त्याचबरोबर 2 आमचे युवा क्षेत्ररक्षक आर्यन आणि त्याचसोबतच आराध्य दोघांनी देखील यायचं. मी विनंती करेन या ठिकाणी दाद्या